जय शिवराय मंडळी. मी आज आलोय कोर्लई किल्ल्यावरती. मंडळी, गडकोटांचा इतिहास अभिमानाने छातीवर मिरवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गडकोट असे आहेत की ज्यांची अजून देशाला आणि जगाला फारशी माहिती झालेली नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा मुघलांशी असलेला संघर्ष असेल आणि त्याच्यामधून माहीत झालेले बरेचसे किल्ले आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतात. परंतु पोर्तुगीज म्हणा, निजामशाह म्हणा, यांचा इतिहास आणि त्यांचे किल्ले फारसे सर्वश्रुत नसतात. अशाच पोर्तुगीज बांधकाम शैलीमध्ये याच्या मांदियाळीमध्ये अग्रक्रमाचा किल्ला ठरतो तो हा कोर्लई किल्ला. खरं तर कोर्लई किल्ला हा पोर्तुगीजांनी साधारण 1600 सालामध्ये बांधला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तर त्याच्यामध्ये 80 तोफा आणि 8000ची शिबंदी होती असंही म्हणतात. पोर्तुगीजांचं आणि निजामशहाचं अतिशय भयानक घनघोर लढाई या भागात घडली होती. झालं असं की मक्केवरून येणारं हुसैनी नावाचं निजामशहाचं जहाज हे पोर्तुगीजांनी या भागामध्ये बुडवलं आणि त्याच्यामुळे निजामाचा पारा चढला आणि रेवदंडा परिसरात त्यांनी पोर्तुगीजांना सळ की पळ करून सोडलं. परंतु पोर्तुगीज गप्प बसतील ते पोर्तुगीज कसे, तर त्यांनी निजामाचा अक्षरशः जवळजवळ 700च्या शिबंदीने 6 ते 7 हजार निजामाचे सैनिक कापून काढले आणि त्यांचा रेवदंडाचा किल्लेदार आणि त्याची मुलगी त्यांना पोर्तुगालला घेऊन गेले आणि धर्म परिवर्तन करून त्यांना ख्रिश्चन बनवण्यात आलं. बराच काळ म्हणजे 1740 पर्यंत जवळजवळ हा कोर्लई किल्ला हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. छत्रपती संभाजी महाराजांनी तो घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धामध्ये वसईच्या मोहिमेनंतर मराठ्यांच्या ताब्यात तो किल्ला आला. सध्या या किल्ल्यामध्ये ओघानच एक चर्च आहे ज्याचं पुरातत्व खात्याने थोडी डागडुजी केलेली आहे. रत्नेश्वर महादेवाचं एक छोटं खाली पण सुंदर मंदिर आहे, त्याच्यासमोर वृंदावन आहे. तर निजामशाही बांधकाम दाखवणारे काही वास्तूही या ठिकाणी आढळतात. असंख्य तोफाही इथे आहेत, ढोलकाठी आहे. तर पावसाळ्यामध्ये तर या किल्ल्याचं रूप हे पाहण्यासारखं असतं. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता आणि तुमचा अभिप्राय कळवू शकता. जय शिवराय.